नमस्कार, मी दत्तात्रय संभाळ बेधडक चर्चा या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण मिरजगाव या ठिकाणी मिरज गावामध्ये जर पाहायला गेलं तर राम शिंदे यांची मोठी सभा तुफान गर्दी या ठिकाणी झालेली आहेत आणि या सभेसाठी जे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत नितीनजी गडकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बोल ना, काय राम शिंदे. काय राम शिंदे? राम शिंदे आवडतो म्हणून राम शिंदेच येणार. होय, कोण आलेत सभेला? नितीन गडकरी. हा, काय सांगितलंय? आता इतकं घरी गेला बघा. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज खूप गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत होती एकंदरीत या ठिकाणी? 100% शिंदे येणार. 100% शिंदे येणार. सांगा, बोला, काय नाव आपलं? हॅलो, माझं नाव बापू निवृत्ती शिरसाट. यंदा पूर्ण राम शिंदे साहेब पूर्ण राम शिंदे साहेबांची हवा आहे आणि राम शिंदे 80,000 लेडीनी निवडून येणार आहेत आणि रोहित पवारचा पराभव होणार आहे. निश्चित काळ्या दगडावली रेख. माईक सोडा. हा, सभेला खूप गर्दी, प्रचंड गर्दी. साहेब निवडून आलेत. आज लिहून घ्या, साहेब निवड काळ्या दगडावरची पांढरी रेषे. साहेब निवडून आलेत आजच. सांगितलं की काम कोणी केले ते काम कोणी केले? शिंदे साहेबांनी केले. रोड केला. रोड केला. अहिल्यानगर न ते करमाळा रोड. रोड कोणी केला हे सांगायसाठी तर बोलवलं होतं ना गडकरी साहेबांना. काय हो, म्हणले? सांगितलं की तुम्ही ऐकलंच असेल ना. त्यांनी अगदी शेलक्या भाषेत सांगितलं की आताच त्यांनी सांगितलं कामं आम्ही केली, लग्न आमचं झालं, मुलं आम्हाला झाली आणि लाडू दुसऱ्यांनी वाटली. तशीच भूमिका रोहित दादांनी पूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षात केली. रस्त्याविषयी काय? पण रोहित दादा हे त्यांचे बॅनर लावून मीच केले, मीच निवेदनं दिली, काहीतरी कागदाचे तुकडे देऊन दाखवायचे आणि मीच केलं असं तालुक्यात भासवायचं हे चित्र ज्यांनी केलं होतं. तर हा खरा रस्ता कुणी केला होता? हा खरा रस्ता सुजय विखे आणि राम शिंदे यांच्या पुढाकारातून आणि नितीन गडकरी यांच्या साह्याने झालेला होता. आम्ही सभेला यासाठी आलतो की नावरा फाटे ते जामखेड रस्ता आहे तो नेमका केला कोणी आणि मंजूर आणला करून कोणी, ते ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलतो, उपस्थित राहिलो होतो. पण ते आल्यानंतर आम्हाला समजलं की बाबा रस्ता कोणी दिलता. गडकरी साहेबांनी सांगितलं लग्न आमचं जमलंय, लग्न आमचं झालंय, पोरं आम्हाला नारळ दुसराच वाटतोय. 100% राम शिंदे येणार. राम शिंदे कसं काय राम शिंदे? कसं काय म्हणजे चांगला माणूस आहे. रोहित पवार होते तुमचे आमदार? होते रोहित रोहित पवार? पवार आमचे आमदार नव्हते. नव्हते का? नव्हते. नव्हतेच का? नमस्कार, बोला. अरे विकास बोलतोय, विकासामुळे राम शिंदेच येणार आणि बीजेपीचे सरकार येणार. 100% राम शिंदेच. काय सांगाल? साहेब एकदम व्यवस्थित आहे. साहेबांचं व्यवस्थित काम आहे. भूमिपुत्र इथं खूप तुफान गर्दी या ठिकाणी 100% राम शिंदे. हा, साहेब काय? बोला बोला बोला, काय नाव आपलं? एवढ्या गर्दीवरच लीड मोजणार आहेत आम्ही. एवढ्या गर्दीवरच लीड तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत. 100% राम शिंदे. 100% भूमिपुत्र तुफान गर्दी या देणार. ठिकाणी पाहायला भेटत. ते गर्दी नमस्कार, काय नाव आपलं? वैशाली होता का सभेला? हो. काय कशी परिस्थिती वाटते तुम्हाला? काय वाटतं या सभेवरून? ह्या सगळ्या आमच्याकडे तर राम शिंदे येणारच. हा? राम शिंदे. नमस्कार. नमस्कार. लाडकी बहीण, काय सांगाल? होता का सभेला? होता तुफान ना. गर्दी पाहायला भेटत होती. काय एकंदरीत काय परिस्थिती असणार आहे या ठिकाणची? काय परिस्थिती असणार आहे हे नाही सांगू शकत, हा, परंतु तुफान गर्दी होती. तुफान गर्दी होती. हो. शिंदे साहेबाचे जे मतदारसंघात काम आहेत त्या कामामुळं आता जर तुम्ही जनसमुदाय जो पाहिला हा वैयक्तिक स्वतःच्या ताकदीवर या ठिकाणी जमावला होता. त्याचं कारण असं की जो विकास करतो त्या पाठीमागं माणूस थांबतो. जे बारामतीकर या ठिकाणी आलेले आहेत त्या बारामतीकरांना जो मतदारसंघात जो त्रास दिलेला आहे तो त्रास दिल्यामुळे हा जो उद्रेक आजचा तुम्ही पाहिला तो उद्रेक आज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला आहे. जे काही रोहित दादा प्रचार करतायत हा रस्ता मी केला. नगर सोलापूर जो करमाळ्यापर्यंत रस्ता झालेला आहे पण एक फोटो काढला फक्त गडकरी साहेबांसंग दिल्लीत जाऊन आणि त्या फोटोच्या आधारे त्यांनी सांगितलं ह्या रस्त्याचं नियोजन मी केलं आहे. पण आज गडकरी साहेबांनी जे काही खरी परिस्थिती आहे ती सांगितली. हा रस्ता गडकरी साहेबांनी केलेला आहे, राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे आणि अशा पद्धतीनं जे त्यांचं खोटं होतं ते आज पूर्णपणे खरं ठरलेलं आहे. जे गडकरी साहेबांनी जो विकास केला आहे या भागाचा, गडकरी साहेब जाता जाता 2 शब्दात त्यांनी एकदम मार्मिक समोरच्या आमदाराला टोला मारला की सगळे कामं आम्ही केलेत आणि त्याचं श्रेय तुम्ही घेताय. म्हणजे कामं करायला एक आणि श्रेय घ्यायला दुसरे. नुसतं श्रेय घेऊन जमत नाही, त्याला वास्तविक कामच करावे लागतात. आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून हे जे पूर्ण करज जामखेडमध्ये जे रस्त्यांचे मोठमोठे रस्ते झालेत ते गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि राम शिंदे साहेबांच्या पाठपुराव्याने झालेले आहेत. भूमिपुत्र हा जी आसपासची गावातले लोक आहेत ही निमेराचं फोन केलं तर डायरेक्ट राम शिंदेला फोन करू शकतात. तसं तिकडं रोहित पवारांना फोन करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन करावा लागतो. मग त्यांनी पी एला सांगायचं, पी एने मग साहेबांना सांगायचं, साहेबांनी मग नंतर सांगायचं आम्ही करू का नाही करायचं, काय करायचं. तोपर्यंत जो कार्यकर्ता मारायचा ना खालचा, अवघड कार्यकर्ता. काय परिस्थिती काय असणार आहे? परिस्थिती आता आलेलं पार्सल रिटर्न लावण्याची एवढीच परिस्थिती पक्की.
आज मिरजगावमध्ये एक अभूतपूर्व सभा झाली. प्रचंड गर्दी सभेला होती आणि सगळ्यात महत्त्वाचं गडकरी साहेबांकडून आम्हाला तेच अपेक्षित होतं की गेल्या 5 वर्षामध्ये विरोधी आमदारानं खोटे फोटो टाकून ह्या कामाचं किंवा त्या कामाचं निवेदन आम्ही देतोय असे खोटेपाठ टाकून आपल्या जनतेला भुलवण्याचं थापा देण्याचं काम केलं होतं. पण गडकरी साहेबांनी त्यांच्या भाषणातून आज स्पष्ट केलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि त्याच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जो आढावा घेतला गेला आणि त्याच्याच माध्यमातून हे काम घेतलं होतं. कुणीही खोटा त्यासाठी श्रेय घेण्याचा श्रेयवाद करायचा कार्यक्रम करू नये असं गडकरी साहेबांनी सांगितलं. सभेला झालेली प्रचंड गर्दी या सांगून देते की शिंदे साहेबांचा विजय निश्चित आहे आणि तो 1 लाख मताने होणार आहे. धन्यवाद. दत्तात्रय संगपाळ बेधडक चर्चा या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण मिरजगाव या ठिकाणी मिरज गावामध्ये जर पाहिलं गेलं तर राम शिंदे यांची मोठी सभा तुफान गर्दी या ठिकाणी झालेली आहेत आणि या सभेसाठी जे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत नितीनजी गडकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एकंदरीत जर पाहिले गेलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे की राम शिंदे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जे की केंद्रीय मंत्री आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. एकंदरीत या ठिकाणी जनता आहेत, नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूया नक्की या ठिकाणची परिस्थिती काय. नमस्कार. काय नाव आपलं? कृष्णागिरी. काय सांगाल आज तुम्ही सभेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात? राम शिंदेसाठी आम्ही आलो सभेसाठी. नमस्कार. काय नाव आपलं? तानाजी काकरे. काय सांगाल आज या सभेसाठी तुम्ही सुद्धा उपस्थित झालेला आहात? नाही, व्यवस्थित झाली सभा. रामभाऊंचं काम चांगलं काय रोहित पवार आणि राम शिंदेशी लढत आहे या ठिकाणी, काय कशी परिस्थिती राहील? चांगले लढत होईल. टप फाईट आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? काय नाव? कुठून आलाय? आंबी जळगाव. आंबेजळगाव. इथं ना? हो. काय काय इथं? राम शिंदे साहेबांची, नितीन गडकरी साहेबांची सभा आहे. लय पण गर्दी आहे. भरपूर गर्दी आहे. निवडून येणार. राम शिंदे साहेब निवडून येणार इथं. 1 लाख मतं निवडून येणार आहेत. 1 लाख मतांनी. 1 लाख मतांनी. काय सांगाल? 1 लाख मतांनी निवडून येणार असं म्हणते ते. येते ना राम शिंदे. काम आहेत त्यांचे, भरपूर काम आहेत राम शिंदे यांचे. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर नितीन गडकरी सुद्धा यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सध्या रोहित पवारांनी काही कामं केलेली नाहीत. ज्यांनी जी कामं राम शिंदे साहेबांनी मंजूर करून आणली आहेत, कामं पूर्ण झालीत, त्याचे ते उद्घाटन करतात, नारळ फोडतात फक्त केवळ. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर खूप सारी तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आपण या ठिकाणच्या नागरिकांना नमस्कार. 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 काय नाव आपलं? माणिक पर्वती. काय सांगाल? काय सभेमध्ये तुम्ही सुद्धा आता उपस्थित आहे? नाही की मग हा, काय कशी परिस्थिती राहील? कोण आले सभेला? गडकरी बोललाय तिथे खरं आहे. काय बोलले गडकरी साहेब? 1 नंबर नेता आहे तो गडकरी. है ना? गडकरी 1 नंबर नेता आहे. बर. राम शिंदे येईन. हा, राम शिंदे साहेब. रोहित पवार हे सुद्धा आहेत या ठिकाणी. रोहित पवार लाई लांब लाई राव. हा? लांब लाई देव. लबाड आहेत रोहित पवार. राम शिंदे येणार 100%. राम शिंदे येणार निवडून. राम शिंदे कुठून आलाय? वायशेवाडी. हे पोरा बोल ना. काय राम सांगाल? शिंदेच. काय राम शिंदे? राम शिंदे आवडतो म्हणून राम शिंदेच येणार. होय. कोण आलेत सभेला? नितीन गडकरी. हा, काय सांगितलंय? आता इतकं घरी गेला बघा. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? दादा सोळ. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आज सभा आहे, सभेसाठी तुम्ही सुद्धा उपस्थित आहे. काय सांगाल आज? राम शिंदे येणार. राम शिंदे येणार. हो. आता या ठिकाणी जर पाहिलं गेलं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री या ठिकाणी उपस्थित होते. काय सांगितले त्यांनी या ठिकाणी? सांगितलं की कामं कोणी केली ते काम कोणी केले? शिंदे साहेबांनी केले. रोड केला. रोड केला. अहिल्यानगर ते करमाळा रोड कुणी केला हे सांगायसाठी तर बोलवलं होतं ना गडकरी साहेबांना. काय हो, म्हणले? सांगितलं की तुम्ही ऐकलंच असेल ना. साहेबांनी नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? नवनाथ पिशे. घेतलेस का? नाही वायशेवाडी. ते कर्ज जामखेड. जामखेड. काय आज सभेला आला होता तुम्ही? बर. काय सांगितले? काय बारे विकास बारे. कुणाचा विकास? शिंदे साहेब. होय. नितीन गडकरी या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ते सुद्धा या ठिकाणी प्रचारार्थ आले होते. काय सांगितले? काय बोलले भाषणात? त्यांनी सांगितलं जे आहे ते खरं. हा, काय सांगितले खरं? ज्यांनी विकास केला त्याचं नाव घ्या. हा, हे फुल तापांना बळी पडू नका. बर. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर अजून सुद्धा नागरिक. नमस्कार. बोला. शिंदे साहेब 100% निवडून येणार आहेत. हा. त्यांनी आता आमदारकीच्या काळामध्ये सुद्धा विकास केलेला आहे आणि मोठ्या मताने कर्जतची जामखेडची जनता साहेबांना या ठिकाणी विजय करणार आहे आणि थोड्याच दिवसात ते मंत्री सुद्धा होणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय टोपी बी घातलाय हे काय? भाजप राम शिंदे, प्राध्यापक राम शिंदे. काय सांगाल? आज तुम्ही सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात. हां. काय सांगाल? खूप तुफान गर्दी होती या ठिकाणी. हो, भरपूर कर्जत जामखेडमधील सर्व मतदार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित होते. हां. राम शिंदे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी गेल्या 5 वर्षामध्ये कर्जत जामखेडकरांनी खूप असे हाल अपेष्टा भोगलेले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून दहशत असेल, दादागिरी असेल, भरपूर प्रमाणात झाली. आम्ही भोशेगावहून आलेले तरुण आहोत. आमच्या गावामध्ये रोहितदादांच्या पॅरलल
अनेक असे रोहितदादा गावात तयार झाले. त्यांनी खूप अशी हाल अपेष्टा दलित वंचित लोकांची भरपूर केलेली आहे. रोहितदादांचे कार्यकर्ते खूप रोहितदादांपेक्षा ॲडव्हान्स होऊन भरपूर त्रास देत आहेत. अशा अनेक गावात असे पॅरलल रोहितदादा या तयार ठिकाणी जर पाहिलं गेलं तर या सभेसाठी जे की मिरजगावमध्ये ही सभा आहे, हो. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी अगदी शेलक्या भाषेत सांगितलं की आताच त्यांनी सांगितलं कामं आम्ही केली, लग्न आमचं झालं, मुलं आम्हाला झाली आणि लाडू दुसऱ्यांनी वाटली. तशीच भूमिका रोहितदादांनी पूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षात केली. रस्त्याविषयी काहीतरी बोलत होते. रस्त्याविषयी पूर्ण रस्ता हा माजी खासदार सुजय विखे असतील, रामशिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून यांच्या पुढाकारातून झालेला आहे. जे रस्ते आहेत प्रत्येक ठिकाणी NH किंवा MH सगळे रस्ते नितीन गडकरी आणि रामशिंदे विखे साहेबांच्या माध्यमातून झालेले रस्ते. पण रोहितदादा हे त्यांचे बॅनर लावून मीच केले, मीच निवेदनं दिली, काहीतरी कागदाचे तुकडे देऊन दाखवायचे आणि मीच केलं असं तालुक्यात भासवायचं हे चित्र ज्यांनी केलं होतं. तर हा खरा रस्ता कुणी केला होता? हा खरा रस्ता सुजय विखे आणि रामशिंदे यांच्या पुढाकारातून आणि नितीन गडकरी यांच्या साह्याने झालेला होता. बरं, असं त्यांनी सांगितलं या ठिकाणी. हो. नमस्कार. बोला चला, नाही बोललं तर पुढे जाऊया. या नमस्कार. नमस्ते. बोला, काय नाव आपलं? या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर तुफानाची गर्दी या सभेला झाली होती. या ठिकाणी केंद्रीय मंत्री जे की नितीनजी गडकरी या ठिकाणी आले होते. काय सांगितलं एकंदरीत? तुम्ही सुद्धा या सभेला उपस्थित होता. नाही, आम्ही सभेला यासाठी आलतो की नावरा फाटे ते जामखेड रस्ता आहे, तो नेमका केला कोणी आणि मंजूर आणला करून कोणी, ते ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलतो, उपस्थित राहिलो होतो. पण ते आल्यानंतर आम्हाला समजलं की बाबा रस्ता कोणी दिलता. गडकरी साहेबांनी सांगितलं लग्न आमचं जमलंय, लग्न आमचं झालंय, पोरं आम्हाला नारळ दुसराच वाटतोय. याला काय अर्थ नाही, या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. नमस्कार. काय सांगाल? तुम्ही सुद्धा या सभेला आला होता. नाही, सभेत चांगलं वाटलंय. रोहित पवार आणि राम शिंदेशी लढत आहे. नाही, 100% राम शिंदे येणार. राम शिंदे कसं काय राम शिंदे? कसं काय म्हणजे चांगला माणूस आहे. रोहित पवार होते तुमचे आमदार? होते रोहित पवार? आमचे आमदार नव्हते. नव्हते का? नव्हते. नव्हतेच का? नमस्कार. बोला. अरे विकास बोलतोय, विकासामुळे राम शिंदेच येणार आणि BJP सरकार येणार. BJP सरकार आहे. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले होते. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर तुफान अशी गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत होती. काय सांगाल? काय सांगितले गडकरी साहेबांनी पुढचं व्हिजन, पुढच्या लोकांनी कसं जगायचं, कोणत्या पद्धतीने जगायचं हे त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलं. काय सांगितले? 2024ला जी विधानसभेची निवडणुका 20 तारखेला होणार आहे. 2024 सांगितलं राम शिंदेला मतदान करा. राम शिंदेला मतदान. काय सांगा? विकास फक्त राम शिंदेच करू शकतात या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. नमस्कार. काय बोलत नाही का तुम्ही? ती तर बोलणार आहे. नमस्कार. काय सांगाल? आज सभेला तुम्ही सुद्धा उपस्थित होता. हां, काय सांगितले? जे की केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले होते, जे रस्ते वाहतूक मंत्री होते नितीनजी गडकरी, काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की बाबा मी हे रस्ते केले, ते केले, एवढं सांगितलं त्यांनी. कुणी केलं रस्ता? रस्ता आता सगळ्यांचंच श्रेय असतं, जे पार्टीमध्ये असते किंवा बाहेरचे जे असते ज्यांच्या हातात. विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी आहेत. काय वाटतं तुम्हाला? ही गर्दी पाहून कोणाचा बोलायला असेल? शिंदे साहेबाचा होऊ शकतो. आता होऊ शकतो. होऊ शकतो. नाही, होणारच. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? आज खूप गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत होती. एकंदरीत या ठिकाणी 100% शिंदे येणार. 100% शिंदे येणार. सांगा, बोला, काय नाव आपलं? हॅलो, माझं नाव बापू निवृत्ती क्षीरसागर. यंदा पूर्ण राम शिंदे साहेब, पूर्ण राम शिंदे साहेबांची हवा आहे आणि राम शिंदे 80,000 लेडींनी निवडून येणार आहेत आणि रोहित पवारचा पराभव होणार आहे. निश्चित काळ्या दगडावली रेख. माईक सोडा. बोला. पांढरी रेख. काय म्हटलं? राम शिंदे 100% निवडून येणार. राम शिंदे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर तुफान अशी गर्दी या ठिकाणी भेटत आहे. खूप गर्दी या ठिकाणी भेटत आहे. बोला, तरुण मंडळी, काय सांगाल? आज तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत होती. काय कशी? 100% राम शिंदेच. काय सांगाल? साहेब एकदम व्यवस्थित आहे. साहेबांचं व्यवस्थित काम आहे. भूमिपुत्र इथं खूप तुफान गर्दी या ठिकाणी. 100% राम शिंदे. हा, साहेब. काय? बोला. काय नाव आपलं? एवढ्या गर्दीवरच लीड मोजणार आहेत आम्ही. एवढ्या गर्दीवरच लीड. तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत. 100% राम शिंदे. एकंदरीत या ठिकाणी केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले होते. राम शिंदे 100% येणार आहेत. नमस्कार. काय सांगाल? या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर राम शिंदे यांची या ठिकाणी सभा होती आणि या सभेसाठी केंद्रीय मंत्री या ठिकाणी, रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले होते. एकंदरीत तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत होती. काय सांगाल? या सभेमध्ये त्यांनी काय सांगितलं? त्यांनी जे सांगितलं ते आमच्या हिताचं होतं आणि आम्ही जे म्हणतो भूमिपुत्र येणार आणि तेच येणार आहेत. बर,
100% या 100% भूमिपुत्र तुफान गर्दी देणार या आहेत. ठिकाणी पाहायला भेटत. ते गर्दी नमस्कार, काय नाव आपलं? वैशाली होता का सभेला? हो काय कशी परिस्थिती वाटते तुम्हाला? काय वाटतं या सभेवरून? ह्या सगळ्यात आमच्याकडे तर राम शिंदे येणारच. हा? राम शिंदे. नमस्कार, नमस्कार. लाडकी बहीण काय सांगाल? होता का सभेला? हो, होता तुफान ना. गर्दी पाहायला भेटत होती. हो. काय एकंदरीत काय परिस्थिती असणार आहे या ठिकाणची? काय परिस्थिती असणार आहे हे नाही सांगू शकत, हा, परंतु तुफान गर्दी होती. तुफान गर्दी होती. हो, एवढं सांगाल तुम्ही? एवढंच. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री जे की नितीनजी गडकरी आले होते. हो. काय सांगितलं रस्त्याबद्दल? त्यांनी काहीतरी या ठिकाणी सांगितलं होतं. अगदी योग्य सांगितलं. जे केले कामं तेच सांगितलं. कुणी काम केलं असं ते सांगितलं या ठिकाणी? त्यांनी स्वतः कामं केले ते हा, सांगितलं. बर. त्यांनी असं म्हटलं होतं की बाबा कामं आम्ही केल्या, आमचं नारळच दुसऱ्याने फोटा, असं काय म्हणले होते का? हो म्हणले. नमस्कार, होता का सभेला? हो होतो ना. काय सांगाल? आज तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत होती. म्हणजे पुरुषांची संख्या जास्त होती, महिला जास्त असायला पाहिजे होते. ज्यावेळेस साड्या वाटप असते त्यावेळेस महिलांची गर्दी होती आणि अशा सभा किंवा काही कार्यक्रम असेल तर महिलांची गर्दी कमी असते. बर. आणि मग आता राम शिंदे साहेबच निवडून येणार, कारण ते आमचे भाऊ येतं, रामभाऊ, सख्खे भाऊ. हो सख्खे भाऊ. हो. नमस्कार, बोला. होता का? नमस्कार. काय होते की. सांगाल? या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, शासनाची लाडकी बहीण म्हणून तुम्हाला पाहिलं जातं. हो, काय कशी परिस्थिती असणार कर्जत? एक आदर भेटतोय त्यांच्याकडून. हा. भारी वाटतं मनाला. गर्दी होती का या सभेला? खूप गर्दी, प्रचंड गर्दी. साहेब निवडून आलेत. आज लिहून घ्या, साहेब निवडून. काळ्या दगडावरची पांढरी रेषे. साहेब निवडून आलेत आजच. बोला. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? आज या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मिरज गावामध्ये आज सभा होते, राम शिंदे यांची सभा होती. काय सांगाल? एकंदरीत या ठिकाणी तुफानाची गर्दी पाहायला भेटत होती. त्याचं कारण असं आहे की मुळातच हा मुद्दा जो आहे भूमिपुत्रा पाठीमागं आता कर्जत जामखेडची सगळी जनता या ठिकाणी पाठीमागं राहिलेली आहे. त्याचं कारण असं कोणा पाठीमागं राहत नसतं. शिंदे साहेबाचे जे मतदारसंघात काम आहेत त्या कामामुळं आता जर तुम्ही जनसमुदाय जो पाहिला हा वैयक्तिक स्वतःच्या ताकदीवर या ठिकाणी जमावला होता. त्याचं कारण असं की जो विकास करतो त्या पाठीमागं माणूस थांबतो. जे बारामतीकर या ठिकाणी आलेले आहेत त्या बारामतीकरांना जो मतदारसंघात जो त्रास दिलेला आहे तो त्रास दिल्यामुळे हा जो उद्रेक आजचा तुम्ही पाहिला तो उद्रेक आज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला आहे. केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले होते, जे की रस्ते वाहतूक मंत्री आहेत नितीनजी गडकरी. एकंदरीत त्यांनी काय म्हणाले? आता त्यांनी जो आतापर्यंत जे विरोधी जे आमदार आहेत ते जे आमदार वारंवार सांगायचे की नगर करमाळा हा रस्ता मी केला आहे, अमरापूर बारामती हा रस्ता मी केला आहे, मी पत्र दिलं आहे. गडकरी साहेब त्याच्यासाठी आले होते. जर सत्ता केंद्रात आमची आहे आणि राम शिंदे आमचे आहेत तर दुसऱ्याचे जे विरोधक आमदार आहेत ते कसं काय रस्ता करू शकतात? हा रस्ता गडकरी साहेबांनी शिंदे साहेबाच्या सांगण्यावरून केलेला आहे आणि जो विकास या ठिकाणी देशात या मतदारसंघात झालेला आहे आणि भविष्यात काय करायचं हे शिंदे साहेबांना ते सांगून गेले आहे. नमस्कार, काय सांगाल? नमस्कार. बोल की. आज खऱ्या अर्थानं भूमिपुत्र काय असतो हे या जनतेने दाखवून दिलेलं आहे. आणि जे काय आलेलं पार्सल आहे हे त्यांनी 5 वर्षापूर्वी ज्या मतदारसंघाला बारामती करण्याचं स्वप्न दाखवलं होतं ते स्वप्न आज पूर्णपणे धुळीस मिळालं आहे. आणि गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत होती आणि या सभेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी आले होते. एकंदरीत त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं जे काही रोहितदादा प्रचार करतायत हा रस्ता मी केला, नगर सोलापूर जो करमाळ्यापर्यंत रस्ता झालेला आहे तो त्यांनी एक फोटो काढला फक्त गडकरी साहेबांसह दिल्लीत जाऊन आणि त्या फोटोच्या आधारे त्यांनी सांगितलं ह्या रस्त्याचं नियोजन मी केलं आहे. पण आज गडकरी साहेबांनी जे काही खरी परिस्थिती आहे ती सांगितली. हा रस्ता गडकरी साहेबांनी केलेला आहे, राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे आणि अशा पद्धतीनं जे त्यांचं खोटं होतं ते आज पूर्णपणे खरं ठरलेलं आहे. गर्दीवरून तुफानाची गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत होती. या गर्दीवरून तुम्ही काय सांगू शकता? 100% भूमिपुत्र 50,000च्या पुढे मताने निवडून येणार. नमस्कार. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आज खूप मोठी तुफानाची गर्दी या सभेला होती. राम शिंदे यांची सभा होती आणि या सभेसाठी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी सुद्धा या ठिकाणी आले होते. एकंदरीत काय सांगितलं त्यांनी आणि काय परिस्थिती असणार आहे त्यांची? खरं कर्जत जामखेडची असणारी वस्तुस्थिती आणि हा नगर सोलापूर झालेला रोड या संदर्भात गडकरी साहेबांनी खुलासा केला. खरं तर हा गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून फक्त कर्जत जामखेड मतदारसंघात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात देशात नॅशनल हायवेचं फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर काळात जाळं उत्पन्न आता झालेलं आहे आणि ते फक्त गडकरी साहेब केंद्रीय वाहतूक मंत्री असल्यामुळे झालेले आहे. आणि गडकरी साहेबांचे आणि राम शिंदे साहेबांचे हे अत्यंत जुने जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राम शिंदे साहेबांनी नगर सोलापूर रोडसाठी त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला
आणि त्या पाठपुराव्याला आलेल्या यशामुळं ह्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. याचं श्रेय गडकरी साहेब आणि राम शिंदे साहेब यांनाच जातं आहे. या मतदारसंघातील इतर काही मान्यवर त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु हा काही निधी महाराष्ट्र सरकारचा नाही, हा केंद्र सरकारचा आहे आणि केंद्रात गडकरी साहेब आहेत म्हणून हे सगळं झालेलं आहे. त्यामुळं विनाकारण श्रेयवादाची लढाई सुरू केलेली आहे, ती चुकीची आणि बोगस आहे. सर्वसामान्य जनता म्हणून काय परिस्थिती असणार आहे कर्जत जामखेडची 23 तारखेनंतर? 23 तारखेचा गुलाल हा भूमिपुत्र राम शिंदे साहेबांचा राहील आणि त्याच्यानंतर रामराज्य ह्या मतदारसंघात निर्माण होईल. काय सांगाल, गुलाल कोणाचा असेल? राम शिंदे साहेबांचा. काय सांगाल? इथून पुढं जे बी काय काम ह्याच्या अगोदर झालेलं आहे हे माननीय राम शिंदे साहेबाच्या माध्यमातून झालं आहे आणि ह्या कर्जत जामखेडचं जे परिवर्तन आतापर्यंत घडलं ही साहेबांनी स्वतः केलेलं आहे. ही कुणी जरी म्हणलं मी केलं किंवा मी आणलं, ही कुणी केलेलं नाही. ही साहेबाशिव काम दुसऱ्यांनी केलेलंच नाही. त्याच्यामुळं जसं रामराज्य अयोध्येमध्ये आलेलं आहे तसं आज आमच्या कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे साहेबाच्याच माध्यमातून राज्य चालेल, मी असं जनतेला सगळं सांगतो. काय सांगाल, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आज मिरजगावमध्ये जे नितीन गडकरी साहेबांची सभा झाली त्यामध्ये नितीन गडकरी साहेबांनी एकदम मोजक्या आणि शिलक्या शब्दामध्ये या कर्जत जामखेडच्या मतदारांना सांगितलं की हे रस्ते कुणी केले आणि याचं श्रेय कोण घेत आहे, हे साहेबांनी असत्य परिस्थिती या मतदारसंघाला दाखवून दिली. काय सांगितलं एकंदरीत जनतेला सुद्धा कळलं पाहिजे? साहेबांनी सांगितलं हे रे नगर सोलापूर रस्ता कुणी केला, हा भिगवण ते अमरापूर रस्ता कुणी केला, हे सगळं भूलभल या लोकांना आतापर्यंत फसवत होतं. हे साहेबांनी आज सत्य परिस्थिती सांगितली मतदारसंघाला की हा रस्ते कुणी केले. हे जायचे नितीन गडकरी साहेबांना एक पळत कागदाचा हातात फोटो काढायचे कागद दाखवून आणि रस्ते मी केले हे सगळं आज जनतेच्या सगळं लक्षात आलं. त्यामुळं आता येणाऱ्या 23 तारखेला गुलाल हा राम शिंदे साहेबांचाच असेल. काय नाव आपलं? कैलास बोराडे. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ही सभा होती, राम शिंदे यांची सभा होती मिरज गावामध्ये. तुफान प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत होतं. काय एकंदरीत काय परिस्थिती वाटते या गर्दीवरून पाहून? खरं तर जशी विधानसभेची निवडणूक सुरू झाली राम शिंदेचं कमळ यापूर्वीच उमललं होतं, पण गडकरी साहेबांच्या सभेने ते पूर्ण फुललेलं आहे. त्यामुळं राम शिंदे साहेब हे प्रचंड मताने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे. कारण साहेबांची जी कामं आहेत विकास कामं आणि त्या विकासाचा महापुरुष जो कोण असेल तर नितीन गडकरी साहेब आहेत. मग महाविकास पुरुषाने विकास पुरुषाची कामं या ठिकाणी सांगितली ती आज तंतोतंत खरे आहेत आणि त्यांनी सुद्धा विश्वास दिला आहे की कामाच्या जेव्हा राम तू या ठिकाणी नक्की विजय होशील. 100% त्यांनी सांगितलं की बाबा असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री या ठिकाणी आले होते. त्यांनी एकंदरीत काय सांगितलं, समाजाला काय सांगितलं, नागरिकांना काय सांगितलं? समाजाला शेती करताना ऊसाची शेती न करता विविध मकाची शेती असेल त्याच्यावर उत्पन्न होणाऱ्या इथेनॉल वगैरे असेल ह्याच्यासाठी जे मका लागते त्याचंसुद्धा उत्पन्न जास्त घ्या असंही सांगितलं आणि विश्वास दिला की राम शिंदे निवडून आल्यानंतर या ठिकाणी जलसंधारण जे अपूर्ण काम आहेत हे पूर्ण करण्याचं आश्वासनसुद्धा त्यांनी दिलं आहे. राम शिंदे यांना त्यांनी जवळून पाहिलं आहे, त्यांची कामाची पद्धतसुद्धा गडकरी साहेबांना या ठिकाणी माहीत आहेत. त्यामुळे ते राम शिंदे यांना निश्चित पुढच्या आमदार झाल्यानंतर 100% मदत करतील. आणि जामखेडचं वारं कुणीकडे आहे? राम शिंदेकडे, भारतीय जनता पार्टी महायुतीकडे 100% राम शिंदे साहेब या ठिकाणी निवडून येतील. आणि आम्हाला एवढंच ऐकायची उत्सुकता लागली आता की मी 25 तारखेला मी राम शंकर शिंदे शपथ घेतो की अशीच फक्त आता ऐकायची उत्सुकता आम्हाला राहिलेली आहे. नमस्कार, काय सांगाल, आज या ठिकाणी जर पाहायला गेलं तर खूप मोठी आणि तुफान अशी गर्दीची सभा या ठिकाणी पाहायला भेटत होती. एकंदरीत या सभेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री या ठिकाणी आले होते. काय सांगाल? आज ही सभा हे दर्शवते की ह्या लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि हे सगळे लोक भूमिपुत्राबरोबर आहेत, म्हणजे राम शिंदे साहेबांबरोबर आहेत. जे गडकरी साहेबांनी जो विकास केला आहे या भागाचा, गडकरी साहेब जाता 2 शब्दात त्यांनी एकदम मार्मिक समोरच्या आमदाराला टोला मारला की सगळे कामं आम्ही केलेत आणि त्याचं श्रेय तुम्ही घेताय. म्हणजे कामं करायला एक आणि श्रेय घ्यायला दुसरे, नुसतं श्रेय घेऊन जमत नाही, त्याला वास्तविक कामच करावे लागतात. आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून हे जे पूर्ण कर्जत जामखेडमध्ये जे रस्त्यांचे मोठमोठे रस्ते झालेत ते गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि राम शिंदे साहेबांच्या पाठपुराव्याने झालेले आहेत, हे नाकारता येणार नाही. काय कशी परिस्थिती असणार आहे कर्जत जामखेडची परिस्थिती म्हणजे 23 तारखेला हा भूमिपुत्राचाच विजय होणार आहे, म्हणजे राम शिंदे साहेबांचा विजय होणार आहे.
नमस्कार. आज या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर राम शिंदे यांची मिरज गावामध्ये खूप मोठी तुफान अशी गर्दीची सभा या ठिकाणी पाहायला भेटत होती. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री या ठिकाणी आले होते, जे की नितीनजी गडकरी. एकंदरीत त्यांनी काय सांगितलं आणि विधानसभेची परिस्थिती काय असणार? गडकरी साहेबांनी सांगितलं इथून मागे जी कामं झालीत परिसरातली, विरुद्ध पार्टीचे जे आमदार होते ती सांगायची ही आम्ही कामं केली. पण आत्ता त्यांनी वस्तुस्थिती अशी सांगितली, ही निधी मी दिला, शिव माझ्या पक्षाचा आमदार आहे, हे आमदारांनीच काम केलं ना. मग ही तुम्ही रोहित पवार कसं म्हणतात की आम्ही काम केलं आहे, पण त्यांचे कार्यकर्ते म्हणतात आम्ही काम केलं आहे. हे सत्य नाही ना. गडकरी साहेबांनी इथं येऊन सांगण्याचा उद्देशच होता की ही काम म्या दिलं आणि हे माझे आमदार आहेत, मग ह्यांनी काम केलं आहे. सरळ सरळ विषय ह्या हिशोबाने सगळं झालं ना. आजची जी पब्लिक होतं ही राम शिंदे गर्दी या ठिकाणी जमा झाली होती. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर बसायला खुर्च्या सुद्धा नव्हत्या. हो, अशी गर्दी या ठिकाणी. ही वस्तुस्थिती अशी. राम शिंदे हे आम्हाला प्रत्येकाला आमच्या घरातली एक प्रमुख व्यक्ती असल्यासारखं वाटते. राम शिंदे हे आम्ही आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहत नाहीत. राम शिंदे आमच्या एक घरातला व्यक्ती, ही लोकप्रतिनिधी म्हणून ती आमचे आमदार होणार आहेत. ती आमच्याकडे कायम लक्ष देतात. आमच्या आडीनडीला वेळेला प्रसंगाला उभा राहतात. आम्ही निमेराचं फोन केलं तर फोनला आमच्या रिसिव्ह करतात. ह्याच्यापेक्षा पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय पाहिजे? भूमिपुत्राने बाहेरचा अशी चर्चा या ठिकाणी चालू आहे. काय वस्तुस्थिती अशी, भूमिपुत्र हा जी आसपासची गावातले लोक आहेत, ही निमेराचं फोन केलं तर डायरेक्ट राम शिंदेला फोन करू शकतात. तसं तिकडं रोहित पवारांना फोन करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन करावा लागतो. मग त्यांनी पी एला सांगायचं, पी एने मग साहेबांना सांगायचं, साहेबांनी मग नंतर सांगायचं आम्ही करू का नाही करायचं, काय करायचं. तोपर्यंत कार्यकर्ता मारायचा ना खालचा. अवघड कार्यकर्ता. काय परिस्थिती काय असणार आहे? परिस्थिती आता आलेलं पार्सल रिटर्न लावण्याची एवढीच परिस्थिती पक्की. हो, पण गर्दी या ठिकाणी झाली होती. एकंदरीत या सभेबद्दल तुम्ही काय सांगा? या सभेबद्दल सांगायचं झालं तर इतकी अद्भुत सभा झाली मिरजगावमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची. त्यामुळं राम शिंदे साहेब हे 1 लाख मतांनी निवडून येतील. 1 लाख. हो. या रस्त्याबद्दल सुद्धा गडकरी साहेब बोलत होते. हो, या रस्त्याचं काम सगळं गडकरी साहेबांनी केलं आहे. नगर सोलापूर रोड, परत पाथर्डी ते बिगोन रोड गडकरी साहेबांनी मंजूर केले म्हणून. नमस्कार. सांगा एकंदरीत काय सांगाल? आज खूप मोठी सभा या ठिकाणी भरली गेली. आज मिरजगावमध्ये एक अभूतपूर्व सभा झाली. प्रचंड गर्दी सभेला होती आणि सगळ्यात महत्त्वाचं गडकरी साहेबांकडून आम्हाला तेच अपेक्षित होतं की गेल्या 5 वर्षामध्ये विरोधी आमदारानं खोटे फोटो टाकून ह्या कामाचं किंवा त्या कामाचं निवेदन आम्ही देतोय असे खोटेपाट टाकून आपल्या जनतेला भुलवण्याचं, थापा देण्याचं काम केलं होतं. पण गडकरी साहेबांनी त्यांच्या भाषणातून आज स्पष्ट केलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि त्याच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जो आढावा घेतला गेला आणि त्याच्याच माध्यमातून हे काम घेतलं होतं. कुणीही खोटा त्यासाठी श्रेय घेण्याचा, श्रेयवाद करायचा कार्यक्रम करू नये असं गडकरी साहेबांनी सांगितलं. सभेला झालेली प्रचंड गर्दी या सांगून देते की शिंदे साहेबांचा विजय निश्चित आहे आणि तो 1 लाख मताने होणार आहे. धन्यवाद. नमस्कार. लहुजी शक्ती सेना काय सांगाल? आमची लहुजी शक्ती सेना ह्या महाराष्ट्र 4 राज्यामध्ये काम करते. शिंदे साहेबाच्या मागं आमची लहुजी शक्ती सेना खंबीरपणे उभी आहे. आणि एवढ्या आज जर पाहिलं गेलं तुफान गर्दी या ठिकाणी. आता ही जी गर्दी आहे ती ही साहेबांच्या विजयाची नांदी आहे. साहेबांना जास्तीत जास्त मत पडून कमीत कमी 2 लाखाच्या पुढंच साहेबांना लीड राहणार ही मी विरोधकाला सांगू शकतो. कारण लहुजी शक्ती सेना ही अशी ताकद आहे. आमची 50,000 मतदानाची इथं सगळ्यांची एकी आहे. लहुजी शक्ती सेना 4 राज्यामध्ये काम करते. लहुजी शक्ती सेना काही अख्ख्या राज्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे. या आताच्या गर्दीवरनं व या प्रचंड विधानसभेची परिस्थिती काय असणार आहे? एकंदरीत विधानसभेची जी कर्जत जामखेडची जी अवस्था आहे, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विरोधकाला कुठं जागाच राहणार नाही अशी त्यांना दाखवून देणार आहे कर्जत जामखेडची जनता. नमस्कार. काय सांगा? तू बोल. काय आपलं नाव काय? लक्ष्मण निक्षी. इथलेच. काय सांगाल? आज सभेला खूप मोठी तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला भेटत होती. एकंदरीत काय कशी परिस्थिती असणार आहे? एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर केंद्रीय जे की मंत्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी आले होते, रस्ते वाहतूक मंत्री. काय सांगितले त्यांनी? आम्ही आता कर्जत जामखेडमधून तर राम शिंदे कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाखांनी निवडून येते आणि एवढी अपेक्षा ठेवतोय आत्ता सध्या. आणि भरपूर माणसांचा की सगळ्या जनतेचा लोकांनी राम शिंदेच्या पाठीमागं प्रतिसाद दिला आहे.